नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 8 आणि 9 मे या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, आपण जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर चला आता आपण बघूया आजचा पहिला प्रश्न कोणता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या म्हणजे सरन्यायाधीश सोडून किती करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे 37. 37 याचं योग्य उत्तर आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या परीक्षेत नक्कीच विचारला जाऊ शकतो. तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रलंबित खटले जलद गतीने निकाली निघण्यास मदत होईल. तर पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या सरन्यायाधीश सोडून 33 होती. आता नवीन जी आहे ती सरन्यायाधीश सोडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही आहे 37. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार सर्वाधिक परदेशी पैसा म्हणजे रेमिटन्स कोणत्या देशाला मिळाला? तर याचं उत्तर आहे भारत. हा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की सर्वात जास्त परदेशी पैसा म्हणजे रेमिटन्स हा भारताला मिळालेला आहे जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार. तर भारताला 2024 मध्ये 137 अब्ज डॉलर्स इतका परदेशी पैसा मिळाला. 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. विद्यार्थ्यांसाठी 100 दिवस आयुष्यमान विद्यार्थी कव्हरेज मिशन कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे नागालँड. नागालँड हे याचं उत्तर आहे. तर विद्यार्थ्यांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी नागालँड सरकारने हे अभियान सुरू केले आहे. हे ईशान्य भारतातील पहिले विद्यार्थी केंद्रित आरोग्य अभियान आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते मिशन मंजूर केले आहे? तर याचं उत्तर आहे मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. तर या मिशनसाठी 5,659.22 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर हे मिशन सरकारच्या 5F विजनवर आधारित आहे. याची अंमलबजावणी कृषी मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालय करणार आहे. तर हे 5F मिशन काय आहे? म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन. फॉर्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन अँड फॅशन टू फॉरेन. तर हे याचं योग्य उत्तर आहे मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी कोणत्या देशाचा पहिला द्विपक्षीय दौरा केला? तर याचं उत्तर आहे जमैका. जमैका हे याचं उत्तर आहे. तर भारताच्या कोणत्याही परराष्ट्र मंत्र्यांचा हा जमैकाचा पहिलाच अधिकृत दौरा होता. या भेटीत आरोग्य, शेती, सौर ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा झाली. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये 60 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारून भारतातील पहिली स्पेस टेक युनिकॉर्न कोणती कंपनी बनली आहे? तर याचं उत्तर आहे स्कायरूट एरोस्पेस. स्कायरूट एरोस्पेस हे याचं उत्तर आहे. तर या निधीनंतर कंपनीचे एकूण मूल्यांकन 1.1 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. तर ही भारतातील पहिली अंतराळ तंत्रज्ञान म्हणजे स्पेस टेक युनिकॉर्न आहे. युनिकॉर्न म्हणजे ज्याचं व्हॅल्युएशन $1 बिलियन पर्यंत आहे. तर ह्याचं उत्तर आहे स्कायरूट एरोस्पेस हे याचं योग्य उत्तर आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. S&P ग्लोबल आणि क्रिसिल ने आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताचा सुधारित GDP विकास दर किती असल्याचा अंदाज वर्तवला आहे? तर याचं उत्तर आहे 6.6%. 6.6%. तर हा अंदाज पूर्वीच्या 7.1 वरून 6.6 पर्यंत कमी करण्यात आला आहे. कारण पश्चिम आशियातील संघर्षामुळे व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यातील अडथळे. तर भारताचा जो S&P ग्लोबल आणि क्रिसिलने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये GDP विकास दर हा आहे वर्तवला आहे 6.6%. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. डीप टेक स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने IIT मेनलो पार्क हे जे USA मध्ये आहे
येथे पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे IIT मद्रासने हे आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केले आहे मेनलो पार्क USA मध्ये. तर USA मध्ये मेनलो पार्क मध्ये हे केंद्र सुरू केले आहे IIT मद्रासने. तर सिलिकॉन व्हॅलीत 7.5 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीसह हे केंद्र स्थापन केले आहे. तर भारतीय डीप टेक स्टार्टअपना जागतिक बाजारपेठ आणि भांडवल उपलब्ध करून देणे हे याचा उद्देश आहे. तर आता पुढील प्रश्न बघू. भारतातील पहिले व्यापक अर्बन टेस्ट बेड आणि एरोसोल ऑब्झर्वेटरी कुठे सुरू करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे चेन्नई. चेन्नई हे याचं योग्य उत्तर आहे. तर ही वेधशाळा IITM पुणे यांनी आणि SRM संस्था चेन्नई यांनी उभारली आहे. तर यासाठी 60 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. यामुळे हवामान आणि मान्सूनचा अंदाज लावणे सोपे होईल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सर्व आरोग्य योजना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे स्वस्थ भारत पोर्टल. स्वस्थ भारत पोर्टल हे याचं उत्तर आहे. तर हे पोर्टल चंदीगड येथे झालेल्या 10व्या नॅशनल समिट मध्ये सुरू करण्यात आले. यामुळे सर्व आरोग्य योजनांचा डेटा एकाच ठिकाणी मिळेल. यामुळे निर्णय घेणे आणि व्यवस्थापन सोपे होईल. हे पोर्टल आयुष्यमान भारत डिजिटल मिशनशी जोडले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सेबीने सायबर धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणता टास्क फोर्स तयार केला आहे? तर याचं उत्तर आहे सायबर सुरक्षा AI. सायबर सुरक्षा AI हे याचं उत्तर आहे. तर हा टास्क फोर्स AI मुळे निर्माण होणाऱ्या सायबर धोक्यांवर लक्ष ठेवेल. याचा उद्देश आर्थिक बाजार सुरक्षित ठेवणे आहे. सायबर घटनांचा त्वरित अहवाल देणे आणि सुरक्षा धोरण तयार करणे हे याचे काम आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. ऑल इंडिया रेडिओच्या पहिल्या आसामी महिला बातमीदार कोण होत्या ज्यांचे मे 2026 मध्ये निधन झाले? तर याचं उत्तर आहे लिली दास मलिक. लिली दास मलिक. तर लिली दास मलिक या ऑल इंडिया रेडिओच्या पहिल्या आसामी महिला बातमीदार होत्या. त्यांचे मे 2026 मध्ये वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. मे 2026 मध्ये निधन झालेले टेड टर्नर हे कोणत्या वृत्तवाहिनीचे संस्थापक होते? तर याचं उत्तर आहे CNN. CNN हे याचे योग्य उत्तर आहे. तर टेड टर्नर यांनी CNN हे सुरू केले. तर CNN ही जगातील पहिली 24 तास चालणारी वृत्तवाहिनी होती. यांना टाइम मॅगझिनचा मॅन ऑफ द इयर हा पुरस्कारही मिळाला होता. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्हाला असेच प्रश्न जर रोज हवे असतील तर MPSC एक्झाम गाईडला सबस्क्राईब करा. धन्यवाद.